आजची चॅलेंजिंग गोष्ट अशी माझ्याकडे आहेत फक्त 40 रुपये. आज दिवसभर मला 40 रुपयावरती पोट भागवाय. इकडे खिशात नाही पैसे, काहीच पैसे मी खिशात ठेवले होते यार. नमस्कार गाईस, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या आपल्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. गाईस सकाळचे 8 वाजता आलेत आणि आता झोपेतून उठून बघा मला 1 तासभर झालाय. आता आवरून वगैरे घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो. गाईस आता बघू शकतो तुम्ही आंघोळ वगैरे केले आणि टीव्ही वरती लावली होती गाणी, तर गाणी बंद केलेत आणि प्रचाराच्या गावात गाड्या फिरवल्यात इलेक्शनचं टायमिंग असल्यामुळे. तर थोडं त्याला इग्नोर करा आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग राहणार आहे, कारण तुम्हाला सांगतो पूर्ण काय डिटेल मध्ये. आणि एक महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणसाल तू तर गावाला गेला होता. गाईज गावाला गेलो होतो, 1 दिवस राहिलो आणि काल लगेच संध्याकाळी रात्री उशिरा 12 वाजता घरी आलो, कारण डेली व्लॉग बनवायचे म्हणून. आज गाईज आमची आई गेले मामाजी, ते तुम्हाला माहिती आहे. काल आम्ही गेलो होतो, वडील गेले कामाला, भाऊ बी तिकडेच आहे मामाच्या इकडे. तर आता चॅलेंजिंग गोष्ट अशी आहे की गाईज माझ्याकडे आहेत फक्त 40 रुपये. आणि खरंच सांगतो गाईज फक्त 40 रुपये आहेत आणि आज दिवसभर मला 40 रुपयावरती पोट भागवाय. म्हणजे आता काय खायचं, काय नाही, काय करायचं दिवसभर. आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि खतरनाक असणार आहे, चॅलेंजिंग असणार आहे. 40 रुपयामध्ये मी नेमकं करायचं काय, खायचं काय, तर बघूयात. आता गाणी वगैरे लावून बसलो होतो, दमादमान आपलं चालू होतं. आज कोण घरी नाही म्हणल्यावर आता एक काम करूयात, आपण जाऊयात बाहेर आपल्या मित्रांकडे, त्यांना विचारूयात काय बाबा करायला पाहिजे की जेणेकरून 40 रुपयात आजचा माझा दिवस भागला. तर चला जाऊयात. 2000 years later. गाईज आलोय घरी आणि असला बेकार पचका झाला ना माझा. आता 1-2 मिनिटापूर्वी मी गेलो होतो डॉलर. आता टाइम बाकी झाला 11:30 वाजले तर बरोबर. विषय असा झाला की ती आणखी झोपीत आहे. मी त्या घरी गेलोय, बघतो तर झोपीत कार घेऊन नसता. त्याला उठवून मारून, तुम्हाला माहित असेल त्यानं टक्कल केली आहे. आणि तिथनं आलो त्या दुकानातनं कुरकुरे घेऊन. की भूक लागली होती ना, सध्या लागली आहे बघा. 2 कुरकुरे आणलेत, हे एक आहे ही एक आहे आणि 30 रुपये राहिलेत बघा. आणखीन दिवस घालवायचा आहे गाईस 30 रुपये मध्ये फक्त. तर बघूयात काय होतंय. आणि इतकी बेकार आणि खतरनाक भूक लागली. काल रात्री मी पळापळीच्या नादात जेवणच केलं नाही. तर आता वाटायला लागले की यार जेवण केलं असतं तर बरं झालं असतं. काय करायचं सांगा, घरी तर काहीच नाहीये जेवण करण्यासाठी, घरी काहीच नाहीये गाईच. पण माझ्या डोक्यात एक प्लॅन आलता. आता प्लॅन कसा झालता तुम्हाला सांग. ही कुरकुरे बघा, ही आहे फाफडा कुरकुरे. तर फाफडा कुरकुरे म्हणल्यानंतर ना आपण बेसनची पोळी बनवू शकतो, हे माझ्या डोक्यात आलं. पण आता डोक्यात एक आलंय की बेसन आहे की नाही हे बघावं लागेल. तर काय होतंय आता खरंच सांगता येत नाही. खरंच खूप भूक लागली आणि राहिलेत फक्त 30 रुपये. तर बघूयात काय होतंय. चला आधी बेसनची पोळी वगैरे करायचा काहीतरी प्रयत्न करूया, कारण 2 कुरकुरे खाऊन तर पोट भरणार नाही. तर गाईज बघा, ह्या डब्यांमध्ये असते आमचं सर्व राशन पाणी ठेवलेलं. तर बघूयात बेसन वगैरे आहे की नाही. ह्यात बघूया पहिल्यांदा. नाही ह्यात नाहीये, ह्यात नाहीये. अरे यार ह्यात पापडे आहेत फक्त. ह्यात आहे बघा बेसन. आणि इथं बघा कालचं जेवलेल्याचा राडा असाच पडला. इथं सर्व काही. एक वाटी आता गॅसवरती ठेवूयात गाईस तवा. गाईज आपली बेसनची पोळी झाली तयार. आणि ह्या बेसनच्या पोळीला बेसनची पोळी म्हणता येणार नाही, हिला आपण बेसनचा खरडा म्हणूयात, कारण पोळी नाही झाली, पूर्ण वेगळ्याच काहीतरी विषय झाला याचा. तर तुम्ही आता सर्व यात कुरकुरे वगैरे घेतलेत. कधी तरच खातो कुरकुरे, पण आज भूक लागलेत म्हणून घेतले 2. आणि ही बेसनची पोळी आपली गरिबी हटाव. आणि समोर लावली बघा टीव्ही, आवाज केलाय बारीक. पिक्चरचं नाव आहे फॅमिली स्टार. तर बघूयात. आपलं जेवण करत करत सकाळचं टाइम दाखवतो मला. 12 वाजलेत. जेवण करून घेऊयात गाईज. तुम्ही बी टीव्हीत पिक्चर एन्जॉय करा जेवण वगैरे करून. नंतर न बघूयात राहिलेल्या 30 रुपयाचं दिवसभर काय करायचं. तर चला.
पिक्चर वगैरे बघून झालाय तर आता जाऊयात डोलारेकडे. तर त्याची झोपेतनं उठूयात, त्याला हाणून मारून उठूयात, पण जाऊयात. चला कर्म नाही गाईज घरी, आणि 30 रुपयाचं काय होते बघूयात. गाईज यार तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहत नाही, सर्वांनी व्हिडिओ वगैरे बघत जावा. ऊन वगैरे पडले तर चला. A few inches later. गाईज आलोय घरी, आणि जसं की तुम्ही पाहिलं असेल तो आणखीन झोपीत आहे. ती बाहेर सध्या गेला तयार नाही. फोन बंद केला, रेकॉर्डिंग बंद केली त्यानं. मला झोपदी म्हणला. मी रात्रभर झोपणार, काय करते रात्रभर मला ही समजणार. आलोय घरी तर चला आता घरात बसूयात. थोड्या वेळ ऊन वगैरे लय पडले. आता राहिलेल्या 30 रुपयाचं आहेत खिशात. त्या आता पैशाचं आपण एक काम करूयात. तर 30 रुपयाचं काय करायला पाहिजे, मी तर म्हणतोय गाईज भेळच करूयात. भेळच खायला जाऊयात. बघूयात 30 रुपये. अरे गाईज पैसे मी खिशात ठेवले होते यार, पैसेच नाही आहेत खिशात. पॉवर बँक आई शपथ. गाईज आय थिंक पैसे पडले काय की बहुतेक. 30 रुपयाचे होते का. मी काय केलं, सकाळी 10 रुपयाचा ठोकळा जो असतोय का तो पडेल म्हणून मी नोटा ठेवल्या आणि 10 रुपये ठोकळा दिला. खिशात काय हवं काहीच राहिले. खरंच गायच पैसे पडले यार. मी खिशात आहे ना पॉवर बँक ठेवली होती की चार्जिंग वगैरे फोनला करायची म्हणली तर असावी, कारण लाईट वगैरे गेली होती थोड्या वेळापूर्वी. आता लयच अवघड झालं काय. घरात काय करायला पण नाही, मला भूक लागली खरं म्हणायला गेलं तर. आता पिक्चर वगैरे बघितलं 1 तासभर, बघू शकता टाइम झाला 3:10 झाले त्या. तर आता काय करायचं. कुठं पडलेत बघायला जावं तर मी एका ठिकाणी नव्हतो. मी सध्या आता लाईव्ह वरती गेलो होतो, खूप ठिकाणी फिरलोय. इथून गेलो तिकडे शेडवरती, तिकडून आलो, रानात गेलो, लाईव्ह स्ट्रीम केली, तिथून आलो आपल्या डोलारे भाऊकडे गेलो, तिथून मधनं वेगळ्या रस्त्यातून गेलो, तिथून पुन्हा दुसऱ्या रस्त्याकडे गेलो होतो. म्हणजे यार म्हणजे आता कुठे पडले हुडकायचं पण अवघड आहे. जर कोणी उचलून घेतले असेल तर हुडकण्यात बी फायदा नाही काय. आता काय करायचं. आईला फोन करून सांगावं लागेल कधी येणार आहे काय म्हणून. आणि बेसनची पोळी तर करून खाल्ली, मला तर काय खावं वाटत नाही, पण काय करतं भूक लागली तुम्ही सकाळी करून खाल्ली. आता एक काम करूयात, झोपूयात. पाणी वगैरे पितो. थांबा बघू, पाणी पण संपले गाईज. उचलायला पाणीचा जार पूर्ण संपलाय. आता करायचं काय. आता काहीच खूपच अवघड झाली. जशी भूक तर लागली आहे बरं का. फ्रीजमध्ये दाखवतो बघा, फ्रीजमध्ये देखील काय नाही, काहीच नाही, फक्त दूध आहे. इथे देखील दूध आहे, थोड्या भाज्या वगैरे आहेत. थोड्याशा. फ्रीज पण पूर्ण खाली पडलाय. आम्ही गावाला जाणार होतो त्यामुळं काय सामान वगैरे आणलं नाही, माळवं वगैरे काय नाही. आता काहीच खूपच अवघड झाले, मला भूक लागली. आता करायचं काय. काहीच पैशाचे पडले ना. आता असं माझ्यासोबत एकदा कॉलेजला गेलो होतो मी, कॉलेजचं ऍडमिशन घेण्यासाठी 11वीचं, तेव्हा एकदा पैसे पडले होते चुकून. लयच अवघड झाले. एक काम करूयात आता, पाणी पिऊन झोपा. पाणी पण नाही, काय अवघडच आहे. मी काम करतो, ह्या ब्लॉगला काही एंड करतो, खरंच एंड करतो. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आता मी ब्लॉग एंड करतो, आईला फोन करतो कधी येणार आहे विचारतो, आणि जातो डोलारेकडे. पाणी वगैरे पितो, त्या दुकानातून काहीतरी बघतो. तर जातो, माझा हात दुखायला लागला धरून धरून. माझ्यात कॅपॅसिटी राहील नाही आता बोलायची. पैसे पडलेले सापडत आहेत का बघतो. तर गाईज या ब्लॉगला एंड करतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करून घ्या. भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय.